उद्धव साहेब आणि आदित्य साहेब हे दोघेच इथे दिसतील आपल्याला. त्यांच्याबरोबरची सर्व मंडळी ही शिंदे साहेबांच्या कामावरती खुश होऊन आज शिंदे साहेबांना गद्दार वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला देखील बोलत होत्या. तसा खासदार बोलले त्यांना देखील आता सांगितलं ना, ती दोनच माणसं शिल्लक राहणार आहेत. बाकी सगळे शिंदे साहेबांसोबत येऊन मूळ शिवसेना बाळासाहेबांच्या विचाराची हे मजबूत करण्याचा प्रयत्न करणार आहे. कोणाला धक्का? सुनील शिंदेने एक प्रतिक्रिया दिली की आता माझ्या लोकांनी आमच्या लोकांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केले. सुनील शिंदेसुद्धा आपल्याला कल्पना आहे की उद्धव साहेब आणि आदित्य साहेबांवरती नाखुश असलेली हे सगळे आमदारांची जी टीम आहे त्यापैकी ते एक आहेत. पण आता हे सुनील शिंदे असो किंवा सचिन अहिर असो, मोठी संख्या आहे अजून. पण मिशन वरळी राबवताय का सुनील आज शिंदे गरज सचिन नाही. अहिर हे मिशन वरळी? मिशन महाराष्ट्र, परंतु मिशन वगैरे आदित्य ठाकरे स्वतःकडे आमदार आहेत वरळीमध्ये. मिशन महाराष्ट्र राबवलं जातं आहे. मला असं वाटतं वरळीच राबवायची काही गरज नाही. असंख्य लोक नाराज आहेत. हे सर्वजण शिंदे साहेबांना आदित्य ठाकरेंना मिशन थेट महाराष्ट्र आहे, घेण्याची तर हे मिशन महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांना शह देण्याकरता काय आवश्यकता नाही तशी. आम्ही एकत्र आहोत मुख्यमंत्री आम्ही, ते काही वेगळे नाही. पण आदित्य ठाकरेंना हा थेट घेरण्याचा प्रयत्न आहे का? तुम्ही म्हणताय की मिशन महाराष्ट्र आहे, सुरुवात वरळीपासून करताय का? आमदार फोडण्याची सुरुवात वरळी घेरण्याचा प्रयत्न नाही, ते स्वतःला घेरून घेत आहेत. त्याला काय करणार? चंद्रशेखर बावनकुळे असं म्हटलेत की जे काही फोडाफोडीचं राजकारण आहे त्याच्याशी आमचा कुठलाही संबंध नाही असं म्हटलंय. त्यामुळे फोडाफोडीच्या राजकारणाचा आरोप हा फक्त शिवसेनेवरती येतो. मला असं वाटतं या सगळ्यांना फोडण्याची गरज नाही. ते स्वतः फुटत आहे. काही आवश्यकता गरज नाही. ते यापूर्वी करत आले, त्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही. मोठी 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 यादी आहे. मोठी यादी आहे. मोठी यादी आहे. मोठी यादी आहे ती येणाऱ्यांची. पण संख्या काही आकडा सांगताय? म्हणजे आज एक तुमच्याकडे आलेला आहे, तर काही आकडा जाहीर करणार आहात? मोठी संख्या आहे, एवढंच मला वाटतं. एकंदरीत तुमच्या सभागृहामध्ये तुमच्या सभागृहात खासदारांपेक्षा मोठी हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.